तानी झोपलेला गवळी दादा जागते आली ओ हो हो ला 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 उधळून आलं आभाळ पहाटेच्या प्रहरी उधळून आलं आभाळ रामाच्या प्रहरी अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी अन गाव जागवत आली उधळून आलं आभाळ रामाच्या प्रहरी उधळून आलं आभाळ रामाच्या प्रहरी अन गाव जागवत आले वासुदेवाचे स्वारी अन गाव जागवत आले वासुदेवाचे स्वारी माठ भरले गोरसाचे गोपिकांनी लगबग केली माठ भरले गोरसाचे गोपिकांनी लगबग केली झोपलेला गवळी दादा जागते वाली ओ गवळ्याचा श्री गिरिधारी आठवा अवतार घेऊन तारी तो जगाला आठवा अवतार घेऊन
साकार प्रकटलो कृष्ण नाव रूपाने डतरवण्या भूमीचा भार करण्या आलो दुष्टांचा संहार समस्त ब्रह्मांडाची स्थिती अनिश्चित होते धर्म लोक पावतात यज्ञ योग बंद पडतात चारी दिशांना चार पसरतो त्यावेळी स्वयं भगवंत सगुण अवतार डतरवतो पृथ्वीवर कंस चाणू मुष्टी असे अनेक दैत्य फारच क्रोध होत चालले आहेत त्यांचा विनाश काही जवळ आला पण एक सर्वप्रथम गोकुळातून मथुरेला न जाता दहीदूध आपल्या गोकुळातच राहिलं पाहिजे ही कामगिरी नक्कीच पार पाडतील पहिल्या अरे सुदामा प्रणाम देवानो का बरं मला हाक मारली पेंड्या 360 डोळ्यांचा मेळावा थाट मात करून मथुरेला चालला आहे त्यांना वाटेत अडवा व दहीदुधाची चोरी करा हो गोकुळातलं दहीदूध मथुरेला न जाता दहीदूध आपल्या गोकुळातच राहिलं पाहिजे काय म्हणताय देवानो एकदम लाखात एक वाक्य बोला तुम्ही गोकुळाचं देखील गोकुळातच राहिलं पाहिजे वा येतो मी ठीक आहे देवानो या तुम्ही गरज लागली तर मला साथ घाला येतो मी ठीक आहे देवानो या तुम्ही काय झोपलं होतं काय नाही ना हा एरिया मागाशी तापला होता भरपूर अरे आहे ना अरे आवाज द्या हा आता तरी मजा आहे माहितीये काय माझ्या जोडीदार येणार आहेत आता मागणे अरे जाम मजा अरे यावर कामगिरी सांगितलंय तरी पण हे केलंय कुठे ते समजत नाही तुमच्या आंबा लागले काय संपलं जाम हावर आहेत लय लय चोर आहेत बॅटरी मँगो माहिती काय बॅटरी मँगो माहिती काय नाही माहिती तुमचा आंबा कमी आहे आमच्याकडे जाम आहे बरं ते कुठे गेलं ते बघून येतो हा कुठे गेलं ते बघून येतो मी आलो हो सरल्या काही दिशा पहाटे प्रहरी रवी उगवला अंबरी हो सरल्या दाही दिशा पहाटे प्रहरी पहाटे प्रहरी उतरल्या काही दिशा पहाटे प्रहरी रवी उगवला अंबरी गोपी निघाल्या सारे मिळवणी मथुरे बाजाराला गोपी निघाल्या सारे मिळवणी मथुरे बाजाराला सात शृंगार थाट करून तोरत हे विकण्याला उतरल्या काही दिशा पहाटे प्रहरी उतरल्या काही दिशा पहाटे प्रहरी रवी उगवला
गोपी निघाल्या सारे मिळवणी मथुरे बाजाराला गोपी निघाल्या सारे मिळवणी मथुरे बाजाराला साज सुंदर थाट करून कोरत हे भिकण्याला उशीर होतोय ना ग हो ग राधे चल ग मीरा हो ग हो उठू नको दिसणार नाही वाघ्याला दाखवा बघितलंस आहे लक्ष तिचं नाही ग तारे गेली अगं काय करा ते बघितलंस अगं तुला दाखवते मी अगं तुला पण दाखवते नाही गं, अगं तू बघ अगं ए राधे काय गं, काय दिसत तिथे अगं तुम्हाला नाही दिसत अगं नाही गं, अगं नाही गं, अगं तू बघ कोल्हा भगवान लागले अगं राधे तुला तरी माहितीच असेल ना अगं ये तारे काय ग मला वाट माहिती तुला कशी बसली असते मला नाही मला तर बोललाच दिसला म्हणून मी बघितला बोलला तो अगं ये मीरा आता आठवलं अगं ही शेजारची मावशी हो ग अगं ये तारे नाला ते तू सांगू शकत नाही तारे नाही मला ती मावशी नको आहे काय बाजूला बसायचंय ना भांडून आहे ती माझी भांडली काय माहिती आहे विचार नको काय ग नीली घराची भांडायली माझ्याशी अगं शेजारी शेजारी भांडण होणारच आली तर बघ अगं पण येतात मी काय म्हणते हा बंगुळीचा बाजार हो तुला पण वाटणं माहिती आणि मला पण वाटणं माहिती तिला पण वाटणं माहिती आता एकच संपाय शेजारची ती मावशी म्हातारीला म्हातारी नाही ग अगं ये तिला वाटत चांगल्या माहिती ती रोज जाते बाजाराला बघ ना ग तुझी शेजार आहे ना एकदा हात लावून बघ आधी मी दाड्याने हात मारणार ना मावशीला मी दाड्याने हात मारते येईल हा मावशी अगं ये मावशी म्हातारी अगं का गं म्हटलं पोरीनो बघितलं बोलले होते ना अगं ये मावशी येतेस ना अगं आले वेळी किती तुमची घाई मला तयारी करायला पण देत नाही पोराचं आवरायचं की त्या म्हाताऱ्याचं आवरायचं अगं ये ग अगं येते आली बघ बिगी बिगी तर बारका पोर राहत नाही साखर रडतं मेलंय कोणाची नजर लागली काय माहिती आले बघ मी लगेच बिगी बिगी काग पोरीनो हाका मारता काग पोरीनो हाका मारता जरा फॅशन मी करते अन बाजारात
कशा सगळे? आवाज जातोय ना? अरे मेल्या! अरे काय तुला पोरबाल आहे की नाही? सगळे करतोय वरती बघा जरा. बाई कसं बापीय झालो तुम्ही? कारभारीन कुठे हो? कारभारीन कुठे यांची? काय तुम्ही पण जाऊ बाई. हा? अशी पोरं सांभाळला नी? हा? मग त्याचं टोपरं सरळ करा की. आतमध्ये पातेलीमध्ये बघा जरा दूध ठेवलंय त्याला पाजून या. हो मामांजी कुठे गेले? काय मेले? काय बाई पोरांच्या नजरा? बाजाराला 2 तास झाले. आनंद देऊन जाणार आणि दुःख सगळे घेऊन जाणार. बरोबर आहे. ह्यांच्याकडे बघते जरा. हे पहा आजच्या या कार्यक्रमाचे यजमान सन्माननीय आनंद कादरोळकर साहेब यांचे सुपुत्र अर्णव आनंद कादरोळकर यांकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी नमन मंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. काव एवढं थकलेले दिसताय. अहो हे चष्मेवाले भाऊजी. जरा टोपी काढा की. येते नंतर पोरीला बघते का बोलत होत. बाई सगळे चालत तुम्ही हे बया ही मला दिसलीच नाही. बाई फॅशन बघा तिची काय ती. आम्ही बघा कशा नऊवारी साडी कशा नेसून आले. नाही तर ही मिली वसाडी तेच पिंगली उगाच. बाया मेले मीडियावाले काय उपयोग नाही. चिक 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 एवढीच काम सुस्त आहेत. बरं हे राधे कशासाठी एवढे मेले बोंबलत होता? मेली हा चोमडीला का? अगं तुला नाही म्हणाले, मीला म्हणाले. अगं तुला पण नाही मेली लगेच येते काय ग मावशी करत. मग काय मगाशी मला आणि बहिरी आणि खटखटी म्हातारी कोण म्हणत होत? काय ग काय गे मेली चोमडी. मला काय खटखटी म्हातारी म्हणतेस? भांडायला म्हणजे काय? मी म्हातारी असले म्हणून काय तरणी टाटे का बुकी टेंगुळ काढे? मेली पोरीची जाते म्हणून किती चिडचिड चिडचिड. काय ग बया तुमच्यासाठी काय करायला सांगाल ते करते. भाऊजी बरं तेवढ्या काही नाही मेले बोलवलं त्या. काय काय घेऊन आला त्या बाजारासाठी? अगं काय सांगू किती बाप आहेत पण तिच्या शेजारी.
वा छान आहे. पोरं फक्त सांभाळा माझी. बरोबर ना? काहीतरी मला घोटाळा वाटतोय. भाऊजी. ऐका ना. बरं. चला जाऊया बाजाराला. चला बिगी बिगी. अगं बाजाराला जायचं म्हटल्यानंतर तुम्ही घेतलात काय नेसलात काय सांगितलं नाही ते. सांगायलाच हवं. अगं नाही तर बाजार होणार कसा. नाटकीच सांगेल बघ. ए तारे. सांग का जरा. अगं तुला सांगितलं. मग सांग की. ऐकतेस ना गं मावशी? सांग ना ग. मावशी मी घेतलं दही आणि चालले थेट बाजाराला. वा छान डाएट केलेस बघ. अगं राधे तू का काय घेतलंयस. काय ग. मी घेतलं तू आणि चालले बघ व्यापाराला. अरे वा छान डाएट केलंस. तू ग. सांग ना ग. काय ग. आणि चालले बघ बाजाराला. अरे वा छान डाएट केलं होते. चला बोल ना पटापटा. चला बिगी बिगी. काय ग. आता काय झालं तुला. आता काय झालं म्हणजे सगळ्यांना विचारलं घेतलंस काय घेतलंस काय. मला पण सांगायलाच पाहिजे का. मग बाई वाड्यावर सांगायलाच पाहिजे. बरं सांगते. मी पण काय म्हातारी आहे की काय. मी पण सांगली तर मी तटी. अहो आता सांगते बघ. अगं राधे आता मी सांगून राहिली बघ. विकायला घेतला भाऊजी मल्यातला मोठा मोठा ऊस. ओ चष्मेवाले भाऊजी. खरंच ह्यानेच लावला पहिला नंबर. बरं विकायला घेतला मी मल्यातला मोठा बाई ऊस आणि ही मेली तारा दिसते बघा काली घुस. मारामारी काय मारामारी बोललीस? काय नाही ग तुला. मला बोललीस तू? अजिबात नाही. हो मी हिला बोलले काय हो. होय होय काय ना देवा, साडी एक नंबरची भांडवली. अहो, घरी भांडायला लागले. जाऊ बाई तो तू मानला. भांडायला लागले ना गेली कशी वाटते.
म्हणणार. म्हणते ए टाळ्या नका वाजवू म्हणून दे तिला वाजवणार ते. ऐकतेस? होय होय ऐका इथे जवळ ये. नको अगं जवळ ये गं. येऊ हा. ऐकतेस मावशी गाणं? हा ऐक. सुंदर तिची सुंदर राणी. ऐकलास? ऐकते ना सुंदर तिची सुंदर राणी रूप हिचे ग केलड्यावानी. ऐक मेली मला वाटलं मला गोचिर गाणीवाणी म्हणते मेली मला काय बोललीस? तुला मी बोलीच नव्हती ना बसाने नाही ना दादा सांगा ते चेतना काय? काय गं? अरे मेल्यानं मी भाड्याने आणलंय दोघांचं त्याचं तंगड्या सगळीकडे करून द्या अरे ठेवा जरा खाली मेला हा किती चिटवाल आहे बरं हे कुठं पाणी मिळतं तुमच्याकडे हो भाऊजी तुमच्याकडे घ्या छकुल्या कारभार तुम्ही नंतर भेटा पाठीमागे नक्की हा हा घ्या की जरा कोणीतरी बरं मी एकदा खाली आली ना मेल्या वासाड्या तुला खाली नेऊन टाकेन कमी नको समजू मला खाजण्यातच नेते बघ तुला लाटेवर अगं माझ्या बाळाची काळजी वाटते अहो घ्या जरा नाही तर वाट लावेल मेला ह्याला खरोखर सांगते जर गोरा झाली ना 4-5 जणांनी वडीत न्या. अरे मला बाजाराला जायचंय राहू दे जरा चला का पुढे चला मी अगं एवढा आता घाट चढायचं म्हटल्यानंतर गाणं एखादं म्हणा की हो ना ग अगं ये मावशी. काय ग अगं तुझ्या